नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बटाट्यापासून काहीतरी स्नॅक्स बनवणार आहोत। हे स्नॅक्स तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता। सगळ्यात आधी एक बटाटा घेतला आहे मी, त्याचे साल काढून घ्यायचे आहे। जर तुमचे बटाट्याची साईज थोडीशी छोटी असेल तर तुम्ही 2-3 घेऊ शकता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। बघू शकता अशा प्रकारे सगळ्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे। माझा बटाटा मोठा आहे म्हणून मी एकच घेतला आहे। जर तुमचे बारीक असतील तर तुम्ही 2-3 घेऊ शकता। आता एक बाउल घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं आहे। जास्ती घालायचं आहे पाणी, कारण की ह्यामध्ये आपण आता बटाटा स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत। बटाटा चांगला चोळून धुवायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चोळून धुवायचा आहे। आता खिसणीच्या मदतीने बटाटा खिसून घ्यायचा आहे। मी बारीक खिसणीचा वापर केलेला आहे, तुम्ही मोठ्या खिसणीने देखील खिसू शकता बटाटा। मी माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या वाळवण रेसिपीज अपलोड केलेले आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील जाऊन तुम्ही बघू शकता। ही रेसिपी खूप छान बनते। ही रेसिपी तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि मुलांना देऊ शकता। एकदम चटपटीत लागते आणि जास्ती झंझट देखील नाहीये हे बनवण्यासाठी, अगदी झटपट बनतं। अशा प्रकारे सगळा बटाटा खिसून झालेला आहे। बघू शकता तुम्ही, मी एकच बटाटा खिसला आहे पण तो बटाटा अर्धा किलोचा तरी असू शकतो। बघू शकता अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे। आता ह्या बटाट्याला पाणी काढून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे पाणी काढत आहे मुठीमध्ये बटाट्याचा खिस घेऊन। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। बघू शकता किती स्टार्च निघत आहे बटाट्यामधनं। जर तुम्हाला जास्ती क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जास्ती देखील बटाटा घेऊ शकता। आता अशा प्रकारे बघू शकता आपला बटाट्याचा खिस तयार आहे। आता हा खिस परत एका पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। आता पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि खिसलेला बटाटा त्यामध्ये घालून चांगलं धुवून काढायचं आहे खिस, म्हणजे टेस्ट छान येते नमकीनला आपल्या। अशा प्रकारे सगळा बटाट्याचा खिस 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे, चोळून धुवायचा आहे, म्हणजे जेवढं स्टार्च असेल तर तेवढी निघून जाईल। आता आपण बटाटा हाताने पाणी काढणार नाहीये, कारण की आपल्याला पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे ते बटाट्याचं। आता एक चाळणीने गाळून घ्यायचं आहे बटाट्याचा खिस। अशा प्रकारे हाताने थोडंसं प्रेस देखील करायचं आहे। बटाटा गाळून झालेला आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे। बघू शकता छान पाणी निघलं आहे। आता त्या पॅनवर गॅसचा फ्लेम फास्ट आहे। बटाटा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी देखील घालायचं आहे। आता हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे, मोकळा खिस करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये काही मसाले घालणार आहे, लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर। जर तुमचे मुलं तिखट खात नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, लाल तिखट वगैरे। तुम्हाला लाल तिखट जर आवडत नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स व हिरवी मिरचीचा ठेचा देखील करून घालू शकता, पण मी लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर घातली आहे। आता थोडासा फ्लेवर येण्यासाठी मी ओवा चोळून घालत आहे। जर तुम्हाला ओव्याचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही कस्तुरी मेथी देखील घालू शकता, नाहीतर बारीक चिरलेला पुदिना देखील घालू शकता, पण मी ओव्याचा वापर केलेला आहे। ओवा स्किप करून तुम्ही जिरं देखील घालू शकता। अशा प्रकारे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। बटाटा चांगला शिजला पाहिजे। बघू शकता बटाटा चांगला शिजला आहे आणि पाणी देखील आटलं गेलं आहे। आता एक बाउल घ्यायचा आहे, मोठं भांडं घ्यायचं आहे काहीतरी। आता त्यामध्ये सगळा बटाटा काढून घ्यायचा आहे। गरम आहे बटाटा, चम्मचच्या मदतीने बटाटा काढून घ्यायचा आहे सगळा। बटाटा खिसला का आहे म्हणजे तो लगेच शिजतो।
म्हणून खिसला आहे बटाटा। आता बटाटा सगळा काढून झालेला आहे एका बाउल मध्ये। आता त्यामध्ये आपण रवा ॲड करणार आहे। रवा बारीक ॲड करायचा आहे, जाडसर रवा नाही पाहिजे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटू शकता। रवा भाजलेला रवा नाहीये, असाच रवा यूज केला आहे। गरम आहे सारण म्हणून मी अगोदर चम्मचनी मिक्स करत आहे। थोडा थोडा रवा घालायचा आहे। मी 1 कप रवा घेतला आहे, पण थोडा थोडा करून घालायचा आहे। आपल्याला हे पीठ लाटायचं आहे म्हणून त्यानुसार आपल्याला रवा ॲड करायचा आहे। जास्ती देखील ॲड करायचा नाहीये आणि कमी देखील नाही। आपल्याला एक चपाती लाटायची आहे ह्याची नंतर। आता बघू शकता सगळा रवा ॲड करून झालेला आहे। अगोदर मी चम्मचनी मिक्स करत आहे, नंतर थोडंसं गार झाल्यानंतर मी हाताने मिक्स करणार आहे, कारण की हाताने मिक्स केल्याने ते चांगलं मिक्स होतं, एक बाइंडिंग येते त्या पिठाला। आता मी हाताने मिक्स करून घेत आहे। बघू शकता तुम्ही जसा जसा रवा मुरतो तसं तसं ते घट होत जातो। बघू शकता अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे। थोडं तुम्ही अजून मुरवत ठेवलं तर घट होणार आहे, कारण की रवा खूप सारं पाणी ॲब्झॉर्ब करतं। बघू शकता थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं आहे। जर तुमचं पातळ पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ ॲड करू शकता। जर तुमचं असं पीठ झालं नसेल, थोडंसं पातळ असेल तर त्यामध्ये तुम्ही 1 कप भरून मैदा किंवा गव्हाचं पीठ ॲड करू शकता। आता एक पिठाचा गोळा घेतला आहे, एक पोषण घेतला आहे। थोडंसं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे लाटण्यासाठी। बघू शकता जर तुमचं पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील 1 कप भरून गव्हाचं पीठ किंवा मैदा घालू शकता, म्हणजे त्याला पिठाला एक बाइंडिंग येते। बघू शकता आता मी गव्हाचं पीठ वरनं लावून एक चपाती लाटून घेतली आहे। पातळ लाटायची आहे। अशा प्रकारे फोकनी त्याला खड्डे पाडून घ्यायचे आहे व सुरीच्या मदतीने अशा प्रकारे कट करायचे आहे। तुम्ही हे अशा प्रकारे देखील चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपमध्ये देखील करून खाऊ शकता, पण मी तुम्हाला त्या शेपमध्ये देखील दाखवणार आहे, जे शेप तुम्हाला थंबनेल मध्ये दिसला असेल। असं देखील तुम्ही खाऊ शकता। आता हे शेप बनवण्यासाठी एक फोक लागणार आहे आपल्याला। थोडंसं प्रेस करायचं आहे आणि असं राऊंड करायचं आहे। बघू शकता तुम्ही जे चौकोनी आकारात कट केला आहे त्याच्यापासून हे बनवला आहे हा शेप। आता मी गोल आकाराचा पासून तो शेप देखील बनवून दाखवणार आहे। छोटासा गोल आकार घ्यायचा आहे, पिठाचा पोषण प्रेस करायचं आहे चम्मच वरती, सुक्कं पीठ थोडंसं लावायचं आहे आणि असं गोल फिरवायचं आहे। बघू शकता किती सुंदर असा शेप आलेला आहे। परत एकदा दाखवते, थोडंसं प्रेस करायचं आहे बघू शकता तुम्ही आणि असं राऊंड करायचं आहे। अशा प्रकारे आपला शेप तयार होतो। तुम्ही बिस्किटागत चौकोनी, तिरकोणी, डायमंड शेप किंवा हा शेप मध्ये देखील बनवू शकता। फुलायला नाही पाहिजे पुरी सारखं म्हणून मी त्याला अगोदर खड्डे पाडून घेतले आहे। हा शेप देखील तुम्ही फोकने बनवू शकता। बघू शकता तुम्ही। आता एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल मीडियम असं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळं नमकीन घालायचं आहे, जे आपण बटाट्यापासून व रव्यापासून स्नॅक्स बनवले आहे ते घालायचे आहे। मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे, कारण की मीडियम फ्लेमवर तळल्यानंतर ते कुरकुरीत होतात व फास्ट फ्लेमवर जर तुम्ही फ्राय केलं तर ते आतनं कच्च व तेलामधनं बाहेर काढल्यानंतर 5-10 मिनिटांनी ते नरम पडन। म्हणून हे मीडियम टू बारीक फ्लेमवर तळलं तरी चालेल, बिलकुल फास्ट फ्लेमवर तळायचं नाही। फास्ट फ्लेमवर तळल्यानंतर त्याचा काळपट रंग सुद्धा येईल, ते आतनं कच्च देखील राहील आणि ते तळल्यानंतर नरम देखील होईल। म्हणून स्लो फ्लेमवर हे फ्राय करून घ्यायचं आहे। जास्ती कलर चेंज होऊ द्यायचा नाही। असा कलर झाला की ते बाहेर काढायचं आहे तेलामधनं। बघू शकता तुम्ही। स्लो फ्लेमवर तळा, म्हणजे हे कुरकुरीत राहतं आणि जास्ती दिवस देखील स्टोर करता येतं। अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। बाय बाय, थँक्यू।